Paul Kangne, OUT out, back to the pavilion. Yes, DJ. साठी जाणला होतो, परंतु मी मात्र या स्पर्धेसाठी एवढंच सांगेन, याच साठी केला होता अट्टहास की शेवटचा दिस गोड व्हावा. आणि अगदी हा दिवस आता कोणत्या संघासाठी गोड होणार हे मात्र काही क्षणांमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर विकेट, नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय सचिन शिवनेकर, मॅन फ्रॉम गोवळ, राजापूर तालुक्यातील गोवळ गाव, या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल इथे फेस करेल, 0 धावा, 1 गडी ते बाद झाला. राईट अप ओव्हर दी विकेटने हा बॉल. पुन्हा एकदा फुललेनचा बॉल, बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय शॉट, फाईन लेगला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु 1 रन मिळते. सिंगल इथे पूर्ण केली आहे. धावांसाठी झगडावं लागेल, परंतु इथे हिम्मत हरून चालणार नाहीये. आयुष्यात सर्व काही हारा, परंतु जिद्द हरू नका, कारण हिम्मत नसेल तर किंमत नाहीये. त्यामुळे या मॅच मध्ये हिमतीने खेळावं लागेल, आत्मविश्वासाने खेळावं लागेल. ही मॅच तेवढीच महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. पहिल्या बॉलवर विकेट, सेकंड बॉलवर सिंगल इथे घेतली आणि आता धावसंख्येचा झालाय श्री गणेशा. जिगर साई गावखडी एका बाजूला आपण पाहतोय. गावखडी विभागातील खेळाडू या संघाच्या दरम्यान आयकॉनच्या भूमिकेत अमोल भोसलेला आपण पाहतोय. प्रथमेश पवार, नाना, एक मोठा खेळाडू, टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळत आहे. अक्षय राठोड इन ऍक्शन असेल, सागर कांबळे इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला लांजा विभागातील स्थानिक खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत. अमोलचा हा बॉल, पुन्हा एकदा पिच बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेर चाललाय. लेग कटर बॉल इथे पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क इथे होत नाहीये, बॉल चाललाय निर्धाव. प्रत्येक निर्धाव बॉल नंतर थोडासा दबाव असेल. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. 25 जून 1983 ला पहिला विश्वकर्णक भारतीय संघाने उंचावला आणि त्यानंतर मात्र भारतीय क्रिकेटला सोन्याचे दिवस आलेत. गल्ली ते दिल्लीचं क्रिकेट अक्षरशः बहरत गेलं आणि तब्बल 28 वर्षानंतर 2 एप्रिल 2011 ला दुसरा विश्वकर्णक भारतीय संघाने जिंकला होता. परंतु या कार्यसम्राट चषकाच्या दरम्यान काय घडेल? हलक्या त्याने बॅटचा फेस ओपन केलाय, कव्हर पॉइंटला दिशा दिली. सिंगल इथे घेत असताना दीपक एकेरी धावावर जीत करतोय. एकेरी धावेने धावसंख्या आता पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्डवर 2 धावा, 1 गडी बाद. महत्वाची विकेट इथे गमावली आहे. अमोल कांगणे डकआउट मध्ये परतलाय. पहिला बॉल फेस करत असताना शून्याचा चष्मा घालून बाद झाला, परंतु त्यानंतर आता डावाला आकार देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटर आपण पाहतोय सचिन शिवनेकर. तो स्ट्रायकिंग एंडला नेक्स्ट बॉलचा सामना करेल. अमोलचा हा बॉल, फिंगर इथे रोल केले. उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात कमी गतीचा बॉल, रिव्हर्स इथे खेळायचा होता. लागला तर आबाद, नाही तर बरबाद, परंतु इथे बॉल चाललाय निर्धाव. रन इथे मिळणार नाहीये. धुंडो धुंडो रे साजना, धावांसाठी झगडावं लागतंय, परंतु संघर्षाच्या काळात स्वतःला सांगा येस आय कॅन डू इट, मी करू शकतोय, आणि त्यानंतर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. अमोल भोसले राईट अप ओव्हर दी विकेटने ओव्हर नंबर 1 चा हा बॉल. यावी बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट नजराना पेश केलाय. काय फटका इथे सजवलाय. गुंडाप्पा रंगनाथ विश्वनाथ यांची आठवण करून देणारा हा स्ट्रोक. 2 रन इथे पूर्ण केलेत. 12 फेब्रुवारी 1949 हा जन्मदिवस आहे गुंडाप्पा रंगनाथ विश्वनाथ यांचा, आणि अगदी त्यांच्या शैलीत हा फटका इथे सजवलाय. रन मिळतील इथे 2, आणि या 2 धावांनी आता टीमची टोटल स्कोरबोर्डवर 4 धावा, 1 गडी ते गमावलाय. पहिल्या षटकाचा खेळ ते संपलाय. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजाने पॉवर दाखवली असंच म्हणेन, परंतु एवढ्या उशिरा देखील मायबाप क्रीडा रसिक त्यांची देखील चर्चा करावी लागेल. कोणतीही स्पर्धा असो, मायबाप क्रीडा रसिक हा केंद्रबिंदू राहतो, आणि तेच इथे पाहायला मिळत आहे. हे प्रेम आहे शिवसेना आणि युवा सेनेवर, हे प्रेम आहे आदरणीय आमदार साहेब डॉक्टर राजनजी साळवी साहेब यांच्यावरचं, आणि त्यामुळेच की काय
आपण सर्व क्रिकेटचे भक्त एवढी मोठी गर्दी करून या स्पर्धेच्या अंतिम रजनीमध्ये दाखल देखील झालेलो आहोत. आमच्यासोबत समालोचन कक्षात इर्शादजी बागबान सरांना तुम्ही देखील गेली 4 दिवस ऐकले. 5व्या रजनीमध्ये देखील त्यांचा आवाज आपण ऐकलाय. सिद्दीक मेमन सर देखील आमच्यासोबत या संपूर्ण स्पर्धेत जोडले गेलेत. प्रसाद परब सर आजच्या दिवसातून मात्र रजा घेऊन गोवामध्ये दाखल झाले. आमच्या सर्व दिग्गज समालोचकांचा आवाज देखील तुम्ही ऐकला. आणि त्यानंतर आजच्या दिवसात मी समालोचक गोपी जाधव तुम्हा सर्वांचं सहर्ष पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कवर येतोय मॅन फ्रॉम मठ गावचा सुपुत्र, ज्या खेळाडूने रत्नागिरी जिल्ह्याचं नाव 7 समुद्राच्या पलीकडे नेऊन ठेवलंय, तो खेळाडू सागर कांबळे ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ ते संपलाय. रन झाले सध्या स्कोरबोर्डवर 4. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये चांगली बॉलिंग झाली आहे. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवर सागर कांबळे आणि त्याच्या समोर असेल डावखुऱ्या हाताचा खेळाडू दीपक आडविलकर, मॅन ऑन स्ट्राईक. पहिला बॉल और पिच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय. अनप्रेडिक्टेबल डिलिव्हरी, अगदी लास्ट मोमेंटला दिशा दिली आहे. कव्हर पॉइंट मध्ये जिथे क्षेत्ररक्षक पाहायला मला सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल आता स्कोरबोर्डवर 5 रन. 2 एप्रिल 2011 ज्या पद्धतीने आपण पाहिलंय श्रीलंकेच्या विरोधात जो काय पाठलाग करायचा होता आणि त्यावेळी जर्सी नंबर 5 अक्षरशः बरसला होता. 97 धावांची खेळी साकारली होती गौतम गंभीरने. आणि त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने जो काय फिनिशिंग टच दिला होता, षटकार ठोकला युवान कुलशेखरला. आणि त्यानंतर ती बॅट तब्बल 72 लाख रुपयांना विकली देखील गेली होती. हा देखील क्रिकेटचा खूप मोठा इतिहास आपण पाहिलाय. परंतु सध्या स्कोर कार्डवर धावसंख्या 5 धावा, 1 गडी ते गमावलेला असताना स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सचिनसाठी हा बॉल. सागर राईटम ओव्हर दी विकेटने इथे दाखल झालाय. ओव्हर नंबर 2 मध्ये अतिशय महत्वाची लढत. सागर राईटम ओव्हर दी विकेटने हा बॉल. यावी मिस टायमिंग, बॉल हवेत. इथे काय घडेल, फटका फसलाय, परतावं लागेल. मिड ऑफ रिजनला घेतलाय झेल. बॅटरचा संपेल खेळ. फलंदाज सचिन शिवनेकर ओयूटी आउट. बॅक टू द पवेलियन. येस डीजे विकेट. बॅटर इथे आउट झालाय. सचिन शिवनेकर नाराज आहे. मोठी खेळी इथे साकारायची होती परंतु इथे परतावं लागलाय. रन झाले सध्या स्कोर कार्डवर 5 आणि 2 गडी इथे गमावले गेलेत. थोडासा दबाव असेल परंतु हा दबाव इथे जुगारावा लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बिलाल नेवरेकर. आणखीन एक दिग्गज खेळाडू, लांजा विभागाला बिलॉंग करतो हा खेळाडू. याच्याकडे देखील सामर्थ्य आहे परंतु स्वतःला सिद्ध करावं लागेल. आयुष्यात स्वतःला सिद्ध केलं की संशयाने बघणाऱ्या नजरा देखील आदराने झुकतात. आणि त्यामुळेच की काय या मॅच मध्ये आपल्या संघासाठी भरपूर योगदान देत असताना स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि एकदा का स्वतःला सिद्ध केलं की आपोआप तुम्ही प्रसिद्ध देखील होता. त्यामुळे या मॅच मध्ये कोणता खेळाडू सर्वाधिक स्वतःचं योगदान आपल्या संघासाठी देणार ही देखील पाहणं मायबाप क्रीडा रसिकांसाठी खूप महत्वाचं राहील. सेकंड ओव्हरमध्ये विकेटचं पतन झालंय. रन झाले स्कोरबोर्डवर 5. 2 गडी ते गमावले. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय, धाडसी निर्णय इथे घेतला गेलाय. क्रिकेट विश्वात आपण पाहिलंय टॉस जिंकल्यानंतर रिकी पॉन्टिंग जसा टॉस जिंकायचा निर्णय घ्यायचा, येस वी आर बॅटिंग फर्स्ट, आणि अगदी तसा धाडसी निर्णय इथे घेतला गेलाय बॅटिंग करण्याचा. परंतु आतापर्यंत 2 गडी ते गमावलेत. रन झालेत आतापर्यंत 5. सागर कांबळे राईट ओव्हर दी विकेटने ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करतोय. तर स्ट्रायकिंग एंडला बिलाल साठी असेल हा पहिला बॉल. कुलिंग स्पॉटच्या पुढे टप्पा टाकलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेर चाललाय बॉल. काही चेंडू इथे डिलिव्हर केलाय. डोळ्याची पापणी लवते न लवते तोपर्यंत बॉल विकेट किपरला देखील बीट करतोय. प्रथमेश पवार नाना देखील इथे बीट झालाय. रन इथे मिळणार नाहीये. धावांचा संघर्ष इथे चालू आहे. धावांसाठी झगडावं लागतंय परंतु इथे धाबा बनवाव्या लागतील. डॉट बॉलची होते ते सांगता. सेकंड ओव्हरचा खेळ इथे रंगलाय. गोलंदाजी मार्कवर सागर कांबळे याच विभागातून बिलॉंग करतो आणि सध्या चांगली बॉलिंग करतोय. हा बॉल देखील टप्पा पडल्यानंतर बाहेर चाललाय. बीट चाललाय. जणू काही शूज मध्ये खिळे ठोकलेत की काय आणि त्यानंतर बॅटिंग करतोय बॅटर. हे चित्र पाहायला मिळतंय. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या पटलावर फुटवर्क खूप महत्वाचं राहतं आणि ते पदलालित्य इथे पाहायला मिळत नाहीये. स्टँडर्ड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे होत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल.
चांगली बॉलिंग इम्प्रेस केलंय सागर कांबळेने आतापर्यंत थांबवलंय, परंतु बिलाल हे वादळ आहे, फार वेळ शांत राहू शकत नाहीये. तो आक्रमक पवित्रा घेईल का हे चित्र येणाऱ्या बॉलवर मात्र पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग, रन झाले सध्या स्कोरबोर्डवर 5. कार्यसम्राट चषक क्रिकेटचा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, दिशा दिली ऑन साइडला, डीप मिड विकेटला फिल्डर धावेल तोपर्यंत सिंगल इथे घेतली, सिंगलवर थांबावं लागेल. रिव्हर्स स्वीप इथे अटेम्प्ट केलाय, सिंगल मिळते, सिंगलवर इथे थांबतोय, समाधानी व्हावं लागेल. धावा झाल्या स्कोर कार्डवर 6 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे रंगलाय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. वैभव वसाहत सुभाषजी मालव यांच्या मालकीचा हा संघ. 6 धावा 2 गडी बाद. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकताय दीपक, ज्या खेळाडूंनी 12 बॉल मध्ये 50 धावा ठोकल्या होत्या आणि त्याच्यासाठी हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स झालाय, ऑन साइडला दिशा दिली आहे, लॉंग लेगला डीपला क्षेत्ररक्षक आहे, सिंगल इथे मिळते. महेश दळवीला तुम्ही पाहिलंय, हा चेंडू इथे फील्ड करत असताना सिंगल मिळते. सेकंड ओव्हरचा खेळ इथे संपुष्टात येतोय. 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. टीमची टोटल स्कोर कार्डवर 7 धावा. प्रत्येक षटकागणिक जर आपण विचार केला तर 3.5 ची सरासरी पाहायला मिळते, परंतु इथून संघर्षाचा काळ सुरू झालाय. इथून बाहेर पडायचं असेल तर मी एवढंच सांगेल, सामर्थ्य आहे हातात, जर स्वप्न डोळ्यात घेऊन चल, परिस्थितीशी भिडवून छाती 2 हात करत चल, विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस, फक्त तू खचू नकोस. धावा झाल्या स्कोर कार्डवर 7. अंतिम रजनीमध्ये आपण दाखल झालोय. काही क्षणात आदरणीय कार्यसम्राट आमदार डॉक्टर राजनजी साळवी साहेब यांचं देखील आगमन होईल आणि जो काय सुवर्ण क्षण आजच्या अंतिम रजनीमध्ये इथे रंगेल. कोणता संघ पहिल्या पर्वातील अंतिम महाविजेता ठरणार आणि त्याचसाठी ही स्पर्धा तुम्ही आम्ही सर्वजण पाहण्यासाठी ऐकण्यासाठी दाखल देखील झालोय. GTC लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट देखील केली जाते. अतिशय सुस्पष्ट लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु इथे टीम हर्डल घेतलं जाते, टीम मीटिंग इथे घेतली जाते आणि त्यानंतर आता निर्णय झालाय. गोलंदाजी मार्कवर 3ऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय. अमोल भोसले या खेळाडूने देखील रत्नागिरी जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेट विश्वात स्वतःच्या नावाचा डंका पिटलाय. अष्टपैलू खेळाडू म्हणून याची ओळख आहे. अनेक मॅचेस मध्ये स्वतःची दमखम दाखवून दिली आहे आणि त्यानंतर स्वतःच्या कामगिरीच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतु आठवण इथे करून द्यावी लागेल स्वर्गीय प्रवीण भाटकर यांची, ज्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचं क्रिकेट अनेक वर्ष जिवंत ठेवलं. आज आपल्यात ते नाही आहेत, त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख आदरांजली असेल. स्वर्गीय प्रवीण भाटकर, ज्या खेळाडूने रत्नागिरी टेनिस क्रिकेट विश्वात अनेक वर्ष अविरत चांगली कामगिरी केली होती आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक खेळाडू या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला या संपूर्ण स्पर्धेवर सर्वाधिक पाठिंबा आणि आशीर्वाद देखील आहेत ते रत्नागिरी सिंधुदुर्गचे आदरणीय खासदार साहेब विनायकजी राऊत साहेब यांचा देखील कटआउट आपण पाहतोय. त्याचबरोबर आदरणीय उदयजी सामंत साहेब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, आदरणीय किरण उर्फ भैयाशेठ सामंत. पहिला बॉल ओव्हर नंबर 3 चा ऑन साइडला खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, काऊ कॉर्नर मधून धावेल तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. भाग मिल्का भाग, धावांसाठी इथे झगडावं लागतंय. ऑन साइडला बॅटचा फेस ओपन करून इथे खेळलेला स्ट्रोक 2 रन मिळत आहेत. 2 धावा आणि धावसंख्या आता पुढे सरकली आहे टीमची टोटल स्कोरबोर्डवर. तर याच दरम्यान या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते आणि लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सन्माननीय डॉक्टर राजनजी साळवी साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्यांच्याच आशीर्वादाने क्रिकेटचा हा महासंग्राम इथे रंगलाय आणि अगदी काही क्षणांमध्ये साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. विकेटचं पतन, विकेट क्रमांक 3रा धक्का इथे बसतोय वैभव वसाहत संघाला. बॅटर इथे आउट झालाय. दीपक आडबिलकर बॅक टू दी पवेलियन. येस डीजे.
तिसरा धक्का इथे बसलाय आणि याच दरम्यान आदरणीय कार्यसम्राट आमदार डॉक्टर राजनजी साळवी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी पुरस्कृत केली गेली आणि अगदी फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीमध्ये साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. मिनिटासाठी तुम्हाला थांबवतोय. दरम्यान व्यासपीठावरती आगमन होतंय कार्यसम्राट चषकाचे सन्माननीय आमदार डॉक्टर राजनजी साळवे यांचे या ठिकाणी आगमन होतंय. काल ज्यावेळी व्यासपीठावरती साहेबांची भेट झाली होती, साहेबांनी सांगितलं होतं की महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी वर्षा बंगल्यावरती बैठक बोलवली आहे आणि त्या बैठकीसाठी साहेब गेले होते आणि साहेबांनी काल जवळ बोलवून मला सांगितलं, बाळा तुमचा कार्यक्रम किती वाजतापर्यंत चालेल. साहेबांना मी सांगितलं की साहेबांनी म्हटले मला यायला 1 वाजेल आणि बरोबर दिलेला शब्द पाळलाय. 1:05 साहेबांचं व्यासपीठावरती आगमन होतंय. आमच्या आपला पक्षच तसा आहे, दिलेला शब्द पाळणारा, म्हणजे आपण फक्त बोलतच नाही तर करून दाखवलंय. साहेब मला म्हटले होते की 1 वाजता मी बरोबर हजर आहे. 1:05 साहेबांचं बरोबर ती व्यासपीठावरती आगमन होतंय. खऱ्या अर्थाने खडतर प्रवास केलाय आपल्या सर्वांसाठी. साहेबांनी मुंबईवरून गोवा फ्लाईट आणि गोव्यातून परत वाहनातून प्रवास करून साहेब आपल्या दिलेल्या शब्दाप्रमाणे या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अजय शिवालकर त्या गाडीचे सारथी, त्यांचं देखील अभिनंदन असेल की त्यांनी बरोबर टायमिंगमध्ये साहेबांना या ठिकाणी पोहोचवलंय. वय वर्ष 22 असणारा, क्षमा असावी, असू द्या वय कमी झालं आनंदच आहे, त्याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही आहे. 22 वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा साहेबांच्या आशीर्वादानं आपण जाऊया मैदानामध्ये. ऐकूया रत्नागिरीचा गोड आवाज, गोपी जाधव. ओव्हर टू गोपी जाधव. धन्यवाद. तर मॅचला इथे पुन्हा एकदा सुरुवात होईल. धावा झाल्या स्कोर कार्डवर सध्या 9-3 गडी इथे गमावली आहेत. अमोल भोसले इन ऍक्शन आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये सध्या बॉलिंग करतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर इथे पाहायला मिळतोय. सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना दत्तप्रसाद. टप्प्याचा बॉल ऑन साइडला लॉब केला. यावेळी प्रॉपर टायमिंग बॉलला पाठवलाय. काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी ठोकला इथे षटकार. येस डीजे, 6 धावा. आता पहा मैदानावरती काय घडलंय. फलंदाजाला वाटलं की मी मैदानात आहे, मी कशा साहेबांना शुभेच्छा देणार, तर साहेबांच्या दिशेने षटकार मारून त्याला शुभेच्छा दिलेत. एक दणदणीत अशा शुभेच्छा साहेबांना दिलेल्या आहेत. एक षटकार मारला गेलाय. साहेबांचं व्यासपीठावरती आगमन झालंय आणि एक षटकार पाहायला मिळतोय.
अगदी षटकार इथे ठोकला आणि त्यानंतर साहेबांना सलामी देणारा षटकार म्हणावं लागेल. त्यानंतरचा बॉल बाहेर चाललाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 इथे दाखवला जातोय. येस, इट इज अ वाईट बॉल. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आपण विचार केला तर 42 नियमांची नियमावली कार्यरत आहे आणि त्याचपैकी नियम क्रमांक 25 व्हाईट बॉलसाठी इथे दाखवला गेलाय. पण तो अतिरिक्त धावा संघाच्या खात्यात ऍड होतील. धावा झाल्या सध्या स्कोर कार्डवर 17 गडी बाद झाली. तिथे 3 षटकार ठोकला आणि त्यानंतर अमोल भोसलेवर देखील थोडासा दबाव पाहायला मिळतोय. वैभव वसाहत विरुद्ध जिगर साई गावखडीच्या दरम्यान हा सामना इथे रंगलाय. तिसऱ्या ओव्हरमध्ये सध्या बॉलिंग करतोय अमोल भोसले. त्याच्या समोर बॅटर इथे पाहायला मिळतोय दत्त प्रसाद आणि त्याबरोबर बिलार. यावेळी इनसाइड आउट बॉल हवेत आहे. बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. जिथे क्षेत्ररक्षक बॉलला अडवण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत रन मिळतील इथे. तरी ते लगातारच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक लावलं जात आहे. आदरणीय कार्यसम्राट आमदार डॉक्टर राजनजी साळवी साहेब यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. कोण जिंकणार हे पारितोषिक? 2 धावा इथे पूर्ण केले आहेत. रन झाले स्कोर कार्डवर 19. गडी बाद झाले आतापर्यंत 3. हा बॉल फिंगर इथे रोल केले. टप्पा पडल्यानंतर बॉल चाललाय विकेट किपरच्या हातात. 19 नंबरची जर्सी लगेच डोळ्यासमोर येते. 11 जानेवारी 1973 हा जन्मदिवस दी ऑल राहुल द्रविड सरांचा आणि त्यानंतर भारतीय संघासाठी खूप मोठे योगदान देखील राहिलंय. इर्शाद सरांनी देखील त्यांचा उल्लेख केलाय कारण क्रिकेटमध्ये सर्वाधिक शांत आणि संयमी खेळाडू म्हणून राहुल द्रविड सरांना ओळखलं जातं आणि त्यांचा जर्सी नंबर सध्या स्कोर बोर्डवर 19. धावा गडी बाद झाले 3. फुटबॉलचा बॉल मोठा स्ट्रोक इथे खेळायचा होता परंतु बॅटची कडा इथे घेतली आहे. त्यानंतर बॉल येतोय लॉंग लेग आणि फाईन लेग रिजन मध्ये जिथे सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 20 धावा. 3 षटकांचा खेळ ते संपलाय. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय. 20 धावा 3 गडी ते गमावलेत. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय धाडसी निर्णय इथे घेतला गेला परंतु आयुष्यात निर्णय घेणारे चेक. एका मिनिटासाठी मी गोपी सरांना थोडंसं थांबवतोय. साहेब व्यासपीठावरती आलेत. साहेब 6 वाजता जर या मैदानावरती सर्व आपले कार्यकर्ते आले होते. सर्व आयोजन समिती होती. 6 वाजता ज्यावेळी पहिला सामना सुरू झाला त्यावेळी आकाशामध्ये काहीसे आभाळ आले होते परंतु त्या आभाळाला सुद्धा माहीत झालं की आज इथं सुवर्ण हस्ताक्षरामध्ये या स्पर्धेचा इतिहास लिहिला जाणार आहे. त्या आबाळाला सुद्धा वाटलं आणि ते आबाळ पुढे सरकलं. या मैदानावरती ते आबाळ 5 मिनिटासाठी सुद्धा थांबलं नाही. काही कार्यकर्ते चिंतेमध्ये बसले होते की आजच्या सामन्याचं काय होणार परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कार्यसम्राट चषक 2022. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. ओव्हर टू गोपी सर. येस, थँक्यू. 20 धावा इथे झाल्या. 3 गडी ते गमावलेत. कार्यसम्राट चषक ज्या पद्धतीने ही स्पर्धा इथे रंगली आहे. अंतिम रजनीमध्ये आपण दाखल झालोय. मायबाप क्रीडा रसिक मोठ्या संख्येने इथे दाखल झाल्यात. प्रत्येक आमच्या मायबाप क्रीडा रसिकाचं कौतुक करावं लागेल. हे प्रेम आहे या स्पर्धेवरचं. हे प्रेम आहे शिवसेना आणि युवा सेनेवरचं आणि हे प्रेम आहे आदरणीय सन्माननीय डॉक्टर राजनजी साळवी साहेब यांच्यावरचं आणि त्यामुळेच एवढ्या उशिराने देखील ही गर्दी या स्पर्धेचा आनंद घेते. 3 षटकांचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 4 साठी बॉलिंग मार्कवर सागर कांबळेला पुन्हा एकदा पाचारण केलं जात आहे परंतु दुसऱ्या बाजूला आता कुठेतरी सेट झालेत. आयुष्यात उद्योग असो, व्यवसाय असो किंवा क्रिकेट असो, पार्टनरशिपला खूप महत्त्वाचं योगदान दिलं जातं आणि ती पार्टनरशिप इथे महत्त्वाची राहील या मॅचमध्ये. 20 धावा आतापर्यंत इथे बनवल्या गेल्या आहेत. 3 गडी ते गमावले आहेत. सागर कांबळे राईट ओव्हर दी विकेटने पहिला बॉल ओव्हर नंबर 4चा बिलालसाठी हा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न बीट झालाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेतोय बॉल. लागला तर आबाद नाही तर बरबाद. इथे बॅटर कुठेतरी बीट होतोय. डॉट बॉल नंतर थोडासा दबाव असेल. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. आय कोऑर्डिनेशन तितकंसं चांगलं पाहायला मिळत नाहीये. तर शुभमजी साळवी यांच्या माध्यमातून देखील 3 षटकारांसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. सागरचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय. अनप्रेडिक्टेबल डिलिव्हरी आपण पाहतोय. अगदी परफ्यूम डिलिव्हरी मी म्हणेन. नाकाच्या जवळून हा बॉल विकेट किपरच्या हातात चाललाय परंतु प्रत्येक डॉट बॉल नंतर कुठेतरी दबाव असेल. इथे मोठा फटका खेळावा लागेल. डू ऑर डायची लढत आहे कारण ही स्पर्धा संपूर्ण जगभरात GTC लाईव्हच्या माध्यमातून दाखवली जाते. अतिशय चांगलं लाईव्ह टेलिकास्ट इथे केलं जाते. प्रत्येक आमच्या कॅमेरा मंच देखील कौतुक करावं लागेल. फुललेंचा बॉल बॅटची कडा इथे घेतली आहे. बॉल येथे लॉंग स्टॉपला विकेट किपरने कुठेतरी गंमत केली आहे परंतु या गंमतीनंतर कुठेतरी किंमत मोजावी लागेल की काय हा प्रश्न देखील असेल. झेल इथे सुटलाय.
झेलची संधी होती परंतु विकेट किपरच्या हातातून बॉल निसटलाय. सिंगल मिळते, सिंगलने धावसंख्या पुढे सरकतीये. 21 धावा. 1999चा विश्वकरंडक लगेचच लक्षात येतो. अगदी स्टीव्ह वॉचा झेल हर्षल गिब्सने सोडला होता आणि त्यानंतर स्टीव्ह वॉ हर्षल गिब्सला म्हणाला होता तू झेल नाही तू विश्वकरंडक सोडलायस, आणि अक्षरशः त्या मॅच मध्ये स्टीव्ह वॉ बरसला आणि तो विश्वकरंडक दक्षिण आफ्रिका संघाला गमवावा लागला होता. त्यामुळे क्रिकेटच्या पटलावर पकडो कॅच जीतो मॅच, कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण तुम्हाला फॉलो करावं लागेल. इथे जीवनदान जरूर मिळालंय परंतु त्याची कुठेतरी संधीचं रूपांतर सुवर्ण संधीमध्ये केलं जाईल का हे देखील पाहावं लागेल. सिंगल मिळते. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 21 गडी बाद झालेत आतापर्यंत 3. चौथ्या ओव्हरचा खेळ ते सुरू असताना सागर कांबळे. हा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा स्ट्रोक खेळायचा होता. टप्पा पडल्यानंतर बॉल चाललाय विकेट किपरच्या हातात. तू मला इथे फेस करत असताना तुला देखील संघर्ष करायचा आहे, कारण मी देखील 10 PL चा प्रवास करून आलेलो आहे आणि माझ्यामधलं सामर्थ्य काय आहे हे मी ते दाखवून देणार आहे आणि तेच सध्या सागर कांबळेने दाखवून दिलंय. स्वतःला सिद्ध करत असताना फलंदाजांना कुठेतरी लगामच लावलाय. धावा इथे येत नाहीये, धावांसाठी झगडावं लागतंय. स्ट्रायकिंग एंडला दत्त प्रसाद 6 बॉलमध्ये 2 धावांचं योगदान, 2 बॉलमध्ये 6 धावांचं योगदान त्याने दिलंय आणि त्यानंतर तो बॅटिंग करतोय सागरच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॉल बाउन्स झालाय, बाहेर निघतोय. धावांसाठी झगडावं लागतंय. धुंडो रे साजना. आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळत नाहीये. बॉटम हँड कुठेतरी चुकीच्या पद्धतीने वापरले जात आहेत आणि त्यानंतर बॉल चाललाय इथे निर्धाव. संघर्ष इथे जारी आहे. हे बॅटल इथे रंगणार आहे. क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम इथे रंगलाय. कार्यसम्राट चषक 2022. हा बॉल इनसाइड आउट हवेत खेळलाय. फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय आणि आता इथे झेल सोडलाय. खराब फिल्डिंग अक्षय राठोड आणि त्यानंतर धावा इथे घेतल्या जात आहेत. खराब फेकी बॉल इथे अडवला जातोय परंतु खराब फिल्डिंग. जीवनदान मिळत आहे. रन मिळतील इथे 3. क्रिकेटच्या पटलावर मी याआधी चर्चा केली आहे. झेल सुटल्यानंतर फलंदाजाचा आत्मविश्वास कुठेतरी दुणावतो आणि त्यानंतर तो खेळाडू रंग उधळतो. इथे रंग उधळले जातील का हेच पाहावं लागेल. 24 रन स्कोरबोर्डवर इथे आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 3 गडी गमावलेत. 4 या धावसंख्येवर थिसारा परेराने रोहित शर्माचा झेल सोडला होता आणि त्यानंतर न भूतो न भविष्यती 264 धावा ठोकल्या होत्या रोहित शर्माने, हे देखील आठवावं लागेल. त्यामुळे इथे झेल सुटलाय. काय करामत केली जाईल. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. 24 रन्स सध्या स्कोर बोर्डवर गडी बाद झालेत आतापर्यंत 3. लांजा राजापूर साखरपा शिवसेना युवा सेना आयोजित माननीय आमदार डॉक्टर राजनजी साळवे पुरस्कृत कार्यसम्राट चषक मैदानावरती सुरू असणारा सामना साई जिगर गावखडी विरुद्ध वैभव वसाहत लांजा. संघर्ष मात्र आपण पाहतोय. एक संघर्षाचं मैदान पाहतोय. संघर्षाच्या काळामध्ये, कठीण काळामध्ये स्वतःला समजून सांगा, सामना अजून संपला नाही, शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. ज्या पद्धतीनं कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला सांगितलं, कोरोनानं शेवटचा माणूस पॉझिटिव्ह झाल्यानंतरच कोरोना भारतातून परत जाणार आहे. दरवर्षी तो उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये येणारच आहे. त्याच्यामुळे आपण मात्र सावध राहायचंय आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. तर 4 षटकांचा खेळ ते संपलाय. 24 धावा स्कोर बोर्डवर. पहिल्या डावात बॅटिंग करत असताना संघ वैभव वसाहत लांजा सुभाषजी मालव यांच्या मालकीचा संघ ओव्हर नंबर 5 साठी बॉलिंग मार्कवर येतोय. यंगस्टर मॅन फ्रॉम गावखडी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू शुभम आमरे. या खेळाडूने देखील यंदाच्या हंगामात भरपूर इम्प्रेस केलाय. टॅलेंटेड खेळाडू आहे. त्याच्यासमोर स्ट्रायकिंग एंडला दत्त प्रसाद, नॉन स्ट्रायकिंग एंडला बिलाल. शुभम आमरे सध्या गोलंदाजी मार्कवर ओव्हर नंबर 5 साठी दाखल झालाय. कार्यसम्राट चषक अंतिम रजनीमध्ये आपण दाखल झालोय. काय घडणार या अंतिम रजनीमध्ये. शुभम आमरे राईट ओव्हर द विकेटने पहिला बॉल फुल लेनचा बॉल व्हाईट यॉर्कर इथे टाकलाय. उत्तर नाहीये दत्त प्रसादकडे. अगदी खोदून काढायचा होता परंतु डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत बॉल चालला विकेट किपरच्या हातात. हा असेल इथे डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल नंतर दबाव असेल परंतु हा दबाव झुगारायचा असेल तर आत्मविश्वासाने खेळावं लागेल. कारण गुरुवर्य समालोचक कुणाल दाते सर नेहमीच सांगतात आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. हा फटका इथे सजवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. याच फटक्याची गरज आक्रमक पवित्रा घेतलाय
आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटांवर अशा पद्धतीने तुटून पडावं की जिंकलो तर इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. तो इतिहास तुम्हाला आज इथे घडवायचा आहे. कार्यसम्राट चषक 2022 मध्ये पहिला बॉल बीट झाला, त्यानंतर सेकंड बॉलवर उत्तर दिलंय, एक तुझा एक माझा. तू मला डॉट बॉल टाकलायस, परंतु मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे हे दाखवत असताना दत्तप्रसादने ठोकलाय षटकार आणि आता धावसंख्या पोहोचली आहे टीमची टोटल 30 रन्स 3 गडी बाद. हा बॉल देखील मोठा फटका खेळायचा होता. बॉल हवेत, एलिव्हेशन आहे, इथे झेल टिपलाय. तू मला षटकार ठोकलायस, परंतु त्यानंतर त्याचं उत्तर मी देणार आहे. एक तुझा एक माझा हे समीकरण पाहायला मिळतंय. चौथ्या विकेटचं होतंय पतन. दत्तप्रसाद षटकार ठोकल्यानंतर आता डकाऊटच्या दिशेने चाललाय. चौथ्या विकेटच्या रूपाने ओयूटी आउट. बॅक टू दी पवेलियन. येस डीजे. आमच्या आयोजकांचं देखील खऱ्या अर्थानं अभिनंदन असेल, कारण आपण पाहतोय साई जिगर गावकडी संघाचे संघ मालक बाळा सुर्वे आणि वैभव वसाहत लांजा संघाचे संघ मालक सुभाष मालक, म्हणजे या दोन मालकामध्ये आपण लावून दिले. आयोजकांचं हे श्रेय आहे की आता खेळाडू राहिले वेगळीकडंच, दोन मालक आमचे खानविलकर साहेब सुद्धा हसतायत. त्यांनी विदर्भातून संघ मागवला होता. दुर्दैवानं संघाचा पराभव झाला, परंतु रामदास खानविलकर यांनी विदर्भातून संघ मागवला होता. नक्कीच पुढच्या वर्षी अनेक संघ मालक या स्पर्धेमध्ये आपला संघ उतरवण्यासाठी उत्सुक असतील. तर नवीन बॅटर राहुल जोरे ऑन स्ट्राईक. नवीन बॅटर इथे दाखल झालाय शुभम आंबरे. पहिला बॉल निर्धाव, सेकंड बॉलवर षटकार इथे ठोकला आणि तिसऱ्या बॉलवर विकेटचं पतन. स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर दाखल झालाय राहुल जोरे. या खेळाडूकडे देखील सामर्थ्य आहे. पहिला बॉल तो इथे फेस करेल. ओव्हर नंबर 5. पहिला बॉल फेस करत असताना ऑन साइडला फटका इथे फसलाय. आणखीन एक झेल. तू चल मी येतोय, तू चल मैं आया, हे समीकरण पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 धक्के पतन. टीमची टोटल 30 धावा. गडी बाद झाली आतापर्यंत 5. वैभव वसाहत लांजा संघ. तीन षटकारासाठी शुभम साळवी यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि परेश खातो यांच्याकडून देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर पारितोषिकांची देखील रेलचेल असणार आहे. इर्षाद सर प्रत्येक पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचवतात, आपल्यापर्यंत पोहोचवतात. नक्कीच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठीच ही स्पर्धा आहे आणि त्यामुळे आता हा बॉल असेल इथे हॅट्रिक बॉल. 2 बॉलवर 2 विकेट इथे घेतल्या आहेत. तिसऱ्या चेंडूवर विकेट घेतली जाईल का? पहिला बॉल डॉट बॉल, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसऱ्या बॉलवर विकेट, चौथ्या बॉलवर देखील विकेट आणि हा बॉल असेल आता हॅट्रिक बॉल. फुलरलिनचा बॉल ऑन साइडला डायव्ह केलाय. बॉल येतोय डीप मिड विकेटला जिथे क्षेत्ररक्षक आहे. फंबल झालंय, खराब फिल्डिंग. सेकंड अटेम्प्टला इथे चेंडू गॅदर केला जातोय, तोपर्यंत रन मिळतील इथे 2. महेश दळवीने बॉलला अडवलंय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. गणेश पवार आणि त्याच्याबरोबर बिलाल नेवरेकर मैदानाच्या आतमध्ये डावाला आकार देत आहेत. रन झाले तिथे 32. 32 लॉस ऑफ 5 विकेट्स. अर्धा संघ सध्या डकआउट मध्ये आहे. इथून एक चांगली इनिंग पेश करावी लागेल. इथे थोडासा संघर्ष करत असताना कष्ट देखील करावी लागतील. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल चाललाय विकेट किपरच्या हातात. इथे संपर्क होत नाहीये. हा असेल इथे डॉट बॉल. डॉट बॉलने होते ओव्हरची सांगता. रन आहेत सध्या स्कोर बोर्डवर 32 धावा. गडी बाद झालीत 5. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचे 6 बॉल डेड स्लॉग ओव्हरमध्ये काय घडेल, कोणता संघ इथे बाजी मारेल? आतापर्यंत गोलंदाजांचा बोलबाला इथे राहिलाय, परंतु येणाऱ्या 6 चेंडूंवर कमबॅक करावं लागेल, कारण क्रिकेट हा पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. याच क्रिकेटच्या पटलावर 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकले जातात, तर याच क्रिकेटच्या पटलावर 6 बॉलमध्ये 1 रन देखील बनवला जात नाहीये. 16 मार्च 2007 हर्षल गिब्सने दाखवून दिलं होतं की 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकले जातात, आणि त्यानंतर 19 सप्टेंबर 2007 युवराज सिंगने देखील दाखवून दिलं होतं 6 बॉलमध्ये 36 धावा बनवल्या जातात. परंतु येणाऱ्या 6 बॉलमध्ये या मॅच मध्ये काय घडेल हे मात्र पाहावं लागेल.
टीम मीटिंग इथे घेतली जाते. कोणत्या खेळाडूवर विश्वास दाखवायचा, कारण आतापर्यंत रन झाले तिथे 32. इथून जवळपास 15 ते 20 धावांपर्यंत मजल मारली गेली तर फायटिंग स्कोर होऊ शकतो आणि त्याच दृष्टीने इथे प्रयत्न केले जातील. परंतु प्रयत्नांती परमेश्वर हे देखील लक्षात घ्यावं लागेल. एकमेकांच्या साथीने चांगली बॅटिंग करावी लागेल. अंडरस्टँडिंग कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे खेळावं लागेल. जसा बॉल तसा फटका इथे खेळावा लागेल. आणि आता शेवटच्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर दाखल झालाय बॉलर मुझम्मिल लांबाडे, मॅन फ्रॉम गावखडी. हा खेळाडू देखील यंदाच्या हंगामात खूप चांगल्या पद्धतीने खेळताना पाहायला मिळाला. लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील या खेळाडूंनी प्रभावित केलं होतं आणि आता कार्यसम्राट चषक 2022च्या पहिल्या पर्वात या मॅचमध्ये ओव्हर नंबर 6 साठी तो दाखल झालाय. शेवटचं षटक अंतिम षटक असेल. स्ट्रायकिंग एंडला असेल बिलालच्या विरोधात पहिला बॉल असेल. ओव्हर नंबर 6चा रन झाले सध्या स्कोरबोर्डवर 32. गडी बाद झाले आतापर्यंत 5. पहिला बॉल राईट ओव्हर दी विकेटने अकुटप्प्याचा बॉल, त्याच्यावर मोठा प्रहार हुक केलाय. बॉल चाललाय गाव कॉर्नरच्या डोक्यावरून. ह्यूज अँड हँडसम काही काळ शांत होता. मी याआधी सांगितलं होतं की बिलाल नेवरेकर हे वादळ आहे, फार वेळ शांत राहू शकत नाहीये. जशी का संधी मिळाली त्याने षटकार इथे ठोकलाय आणि त्यानंतर सांगितलंय टायगर अभी जिंदा है, चांगलीच बॅटिंग मला करायची आहे. षटकार त्याने ठोकलाय. बॉल पाठवा मैदानात. परंतु यानंतर आता बिलाल देखील कुठेतरी म्हणत असेल एक षटकार मी मारलाय परंतु ये दिल मांगे मोर, अजून षटकार इथे ठोकायचा आहे. रन झाले सध्या स्कोर कार्डवर 38. गडी बाद झालेत आतापर्यंत 5. शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर इथे स्वागत केलंय षटकाराने मुझम्मिल लांबाडेचं. त्याच्यावर देखील दबाव असेल परंतु दुसऱ्या बाजूला आपण विचार केला बिलालचा तर त्याचा आत्मविश्वास कुठेतरी आता वाढला असेल. चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये. मागचा सामना मात्र आपण पाहिला. खऱ्या अर्थानं क्रिकेट विश्वामधला एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी 2 चेंडूवरती 2 धावा असा तो सामना रंगला होता आणि त्या सामन्यामध्ये मात्र लल्ल्या 11 संघानं विजय मिळवला होता. त्या संघाचे संघमालक नंदराज कुरूप आणि बापू लांजेकर. काय प्रेक्षणीय सामना पाहायला मिळाला होता. खऱ्या अर्थानं त्या सामन्याचं जर वर्णन केलं, जो जीता वो सिकंदर, हार कर जीतने वाले को बाजीगर कहते. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता होती. तो सामना मात्र लल्ल्या 11 संघानं जिंकला. एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. ओव्हर टू गोपी जाधव सर. षटकार इथे ठोकलाय. रन झाले सध्या स्कोर कार्डवर 38. मुझम्मिल लांबाडे थोडासा दबाव असेल. स्ट्रायकिंग ला बिलाल पुन्हा एकदा सज्ज होतोय ह्या बॉलसाठी. इथे गती थोडीशी कमी केली. फुलल्लींचा बॉल, क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जाणारा चेंडू यॉर्कर इथे डिलिव्हर केलाय. या बॉलवर बीट झालाय. पहिल्या बॉलवर षटकार ठोकलाय परंतु त्यानंतर उत्तर दिलाय निर्धाव चेंडू टाकून. हे बॅटल इथे रंगेल. फलंदाज विरुद्ध गोलंदाज, क्रिकेटचा बॅटल. कार्यसम्राट चषक 2022 पहिलं पर्व. जिकडे पाहावं जिकडे नजर जाईल तिकडे मायबाप क्रीडा रसिक जशी जागा मिळेल तसं मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. बाउन्स केला, थोडासा बाहेर ठेवला गोल्डन स्पॉटच्या, थोडासा पुढे पिचिंग केला आणि त्यानंतर बॉल चाललाय विकेट किपरच्या हातात. पहिल्या चेंडूवर षटकार आला परंतु त्यानंतरचे 2 बॉल इथे थांबवलेत. हीच ओळख आहे या खेळाडूची. यासाठी हा खेळाडू जाणला जातो. अतिशय दर्जेदार व्हेरिएशन्स त्याने खूप चांगल्या पद्धतीने दाखवलेत. या बॉलवर बिगिट करायचा होता परंतु इथे टायमिंग प्रॉपर होत नाहीये. सिंगलच मिळेल. एका धावेवर समाधानी व्हावं लागेल. पहिला बॉल षटकार, त्यानंतरचे 2 चेंडू इथे तब्बल निर्धाव टाकण्यात यशस्वी झाला. चौथ्या चेंडूवर सिंगल इथे खर्च केली जाते. टीमची टोटल स्कोर कार्डवर 39 धावा, 5 गडी बाद. अतिशय महत्वाची लढत. एका बाजूला आपण पाहतोय सुभाषजी मालप यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बाळा सुर्वे यांचा संघ. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जाईल. काही चेंडूंचा खेळ शिल्लक.
पहिल्या डावातील शेवटचं षटक सध्या मार्गस्थ आहे आणि पहिल्या डावातील शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा की अजूनही शिल्लक आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. किती मोठं टार्गेट इथे सेट केलं जाईल हे देखील पाहायला मिळेल. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 39 रन्स, 5 गडी ते गमावलेत. मुजम्मिल राईट अप ओव्हर द विकेटने हा बॉल अकुटप्प्याचा बॉल बॅकफुटवर जाऊन ऑन साईडला पुल करायचा होता. बॉल हवेत आहे आणि ते घेतलाय झेल. आणखीन एका विकेटचं पतन. अमोल भोसलेने झेल इथे टिपलाय. बॅटर इथे आउट होईल. गणेश पवार ओईटी आउट. बॅक टू दी विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रिजवान तांबे बाबू या नावाने ओळखला जातो. मॅन फ्रॉम चिपळूण. रिजवान सुर्वे इथे दाखल झालाय. बाबू या नावाने देखील ओळखला जातो हा खेळाडू. शेवटचा बॉल असेल फर्स्ट इनिंग मधला. पहिल्या डावातील शेवटचा बॉल. गडी कमावलेत आतापर्यंत 6 धावा झालेत. 39 स्ट्रायकिंग एंडला इथे रिजवान साडी. पहिल्या डावातील शेवटचा बॉल. कुठना टेक तमाशा देख अगदी समोर खेळलाय. एलिव्हेशन जास्त. क्षेत्ररक्षक इथे आलाय अमोल भोसले. त्याने टिपलाय. आणखीन एक सुरेख झेल. परतावं लागेल. शेवटच्या बॉलवर विकेटचं होते पतन. रिजवान सुर्वे इथे बाद झालाय. गडी बाद झालाय 7वा आणि आता पहिल्या डावाचा खेळ ते संपलाय. जाऊया स्कोर कार्डवर. 39 धावा 7 गडी बाद ही धावसंख्या इथे उभारली गेली आहे. 39 बनवले गेलेत आणि 40 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. गोपी जाधव सर, आपण जर पाहिलं असेल तर आकाशामध्ये कितीही उंच चेंडू जाऊ द्या, झेल मात्र आपलातून टिपले गेलेत. याचा अर्थ असा होतोय की लाईट व्यवस्थेमध्ये सुद्धा आम्ही कुठेही कमी पडलेलो नाही. आत्तापर्यंत कितीतरी आपलातून झेल, कितीतरी वेळा चेंडू आकाशामध्ये उंच असतो आणि तो झेल सुद्धा टिपला जातो. काही झेल सुटले असतील ते खराब क्षेत्ररक्षणामुळे सुटले. त्याचा अर्थ असा होतोय की आपण पाहतोय लाईट व्यवस्थेमध्ये देखील आपण आयोजन कमी पडलेलं नाही. अगदी बरोबर. परंतु पहिल्या डावाचा खेळ इथे संपलाय. 39 धावा 7 गडी बाद आणि आता येणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये 36 बॉल मध्ये रन बनवायचे असतील 40. जिगरसाई गावकडी संघाला काय घडेल? क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ. कोणतंही भाकीरीती आपण करू शकत नाही. दुसऱ्या डावाच्या दिशेने आपण जाऊया. तुर्तास काही क्षणांसाठी मी मात्र थांबेन, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम. कार्यसम्राट चषक 2022 अंतिम दिवस, अंतिम रजनी इथे आपण दाखल झालोय. जसं का दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल परिवर्तन. या ऐकूया मायक्रोफोनवर सिद्दीक मेमन सरांना. इट्स ओ टू यू. धन्यवाद. आपण पाहतावरती प्रेक्षकांचा देखील अभूतपूर्व उत्साह आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर भारताची जगामध्ये ओळख, भारत एक कृषीप्रधान देश आहे, भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि भारताची तिसरी ओळख म्हणजे भारत हा क्रिकेट वेड्यांचा देश आहे. म्हणजे काही जण 12 वाजताच्या अगोदर आलेले आहेत, म्हणजे 9 तारखेला आलेले आहेत आणि आज 10 तारीख आली आहे, तरी देखील ते प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा खानविलकर क्रिकेट स्टेडियमवरती मनपूर्वक स्वागत. यानंतर आपण आवाज ऐकणार आहोत समालोचन कक्षामधून चिपळूणचा गोड आवाज सिद्दीक मेमन. उसी के साथ अगर बात की जाए तो इरशाद बागवान हमारे साथ जुड़े हुए हैं. इरशाद जी और गोपी जी, आपके लिए यही कहेंगे कि जब जब टेनिस क्रिकेट के मैच पूरे देश में और देश के बाहर पूरे जग में होंगे, वहां पर इस मैदान की चर्चा होगी और कार्य सम्राट चषक 2022 की चर्चा होगी, क्योंकि सबसे अनोखा मैदान इन्होंने चुना है. शानदार मैदान है टेनिस क्रिकेट के लिए.
परेश खातू आपल्याला विनंती असेल आपण परेशजी खातू साहेब आपल्याला विनंती आहे आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधा. शुक्रिया डीजे. वेलकम बैक सभी दर्शकों को और खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत है मैदान के अंदर जाने बने. आप देख रहे हैं शानदार मॅच आहे. आपण बघतोय मान्य आमदार डॉक्टर राजनजी साळवी साहेब यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून आपण बघतोय कार्यसम्राट चषक 2022चा भव्य दिव्य थरार तुम्हाला बघायला मिळतोय, पाहायला मिळतोय, अनुभवायला देखील मिळतोय. एक चांगली स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे, लाख मुलांची स्पर्धा आहे आणि खूप चांगलं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आमदार साहेब मंचावरती आहेत. निश्चित एक विचार समतेचा, एक विचार नीतीचा, न धर्माचा न जातीचा, माझा आमदार फक्त मातीचा. कारण आमचे लोकप्रिय आमदार आपण बघतोय मंचावरती या ठिकाणी जोडलेले आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. एक विचार समतेचा, एक विचार नीतीचा, न धर्माचा न जातीचा, माझा आमदार फक्त आणि फक्त एक मातीचा. एक शानदार आयोजन आपण बघतोय. 2022 ची मानाची स्पर्धा सेमीफायनलचा मॅच मैदानामध्ये चालू आहे. खूप चांगली स्पर्धा कार्यसम्राट चषक 2022चा भव्य दिव्य थरार तुम्हाला बघायला मिळतोय. वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ियों का इस टूर्नामेंट के अंदर तहे दिल के साथ स्वागत है. मैच की तरफ लेकर जाएंगे जीतने के लिए. कुल मिलाकर इस मैच के अंदर टारगेट की बात की जाए तो 40 रनों का टारगेट है. मुख्य बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं प्रथमेश पवार, जिनके पीछे टैग लगा हुआ है. अंतर्राष्ट्रीय दर्जे के खिलाड़ी हैं और बिलोंग किससे करते, रत्नागिरी जिले से बिलोंग करते, साबरडे से बिलोंग करते हैं. नॉन स्ट्राइक एंड पर जो महाराष्ट्र पुलिस के लिए काम करते हैं वो अमूल भोसले आए हैं. अमूल भोसले नॉन स्ट्राइक एंड पर है. अमूल कांगने गेंदबाजी करेंगे. पहले गेंद आड़े बढ़ने का इस्तेमाल किया, ऑन साइड पर कहते हुए मिड विकेट पर खिलाड़ी है. जब तक फील्ड करे, थ्रो करे, एक रन न मुकम्मल होता बा खाता 1 रन के साथ गुना के. प्रथमेश एक बार फिर ऑफ टर्म के बाहर गेंदते, रूम बनाकर ऑन साइड पर खेलते हुए ज्यादा जोखिम नहीं उठाया. पहली गेंद पर सेंसिबल क्रिकेटर एक बार फिर रक्षात्मक ढंग के साथ खेलते हुए खाता खुला गया. अपना खाता खुला, टीम का खाता 1 रन के साथ खेलते हुए 1 रन बगैर किसी नुकसान के आप देख रहे हो. मैच की तरफ जाएंगे गेंदबाजी करने के लिए. गेंदबाज अमूल कांगने इस ओवर की दूसरी गेंद लेकर पावर प्ले ओवर गए. शानदार के ऑन साइड पर खेलते हुए पुल सक्सेसफुल, दमदार स्ट्रोक है, शानदार स्ट्रोक है, वजनदार गए. अमूल भोसले का जलवा जारी है. शेर की झलक सबसे अलग. गेंद बाउंड्री के बाहर. की तरफ चले गए, बैकफुट पर जाकर ऑन साइड पर अमूल कांगने का स्वागत किया गया है. अमूल भोसले मैदान के अंदर गए, इनका जलवा जारी है. पहले दिन से आखिरी दिन तक ये गजब के फॉर्म में है. क्या बल्लेबाजी कर रहे हैं. पहले दिन पर भी खेले थे और आज के दिन पर भी ये गजब के फॉर्म में है. इस ओवर के अगली गेंद शानदार गेंद आड़े बढ़ने का इस्तेमाल किया, ऑन साइड की तरफ खेलते हुए गेंद वाइडिश लॉन्गन की तरफ जा रही है. दत्तू साबंत जब तक टप्पा काटने के बाद गेंद को फील्ड करे, थ्रो करे, तब तक बल्लेबाजों ने, दोनों बल्लेबाजों ने विकेट के बीच में अच्छी दौड़ लगाई. रन संख्या कुल मिलाकर 1 रन के साथ इजाफा होता हुआ. रन संख्या कुल मिलाकर 8 रन. ओवर की अगर बात की जाए तो फिलहाल में पहला ओवर चल रहा है. टोटल बड़ा नहीं है, टास्क बड़ा नहीं है. मैच के अंदर 40 का टारगेट है. मैदान के अंदर टास्क है, आपको मास्क इस्तेमाल करना है. अभी भी छूट नहीं है, चर्चा इसके बारे में भी करने वाले हैं. इस ओवर की अगली गेंद कॉम्बॉक्स की तरफ से राइट अप ओवर द विकेट. शानदार है, ऑफ टर्म के बाहर की गेंद कट कर दिया. कवर के ऊपर से गेंद बॉर्डर की तरफ जारी गए, खिलाड़ी पीछा कर रहे गए. 1 बाउंस 2 बाउंस, गेंद बॉर्डर के बाहर 4 रनों के लिए. गजब का स्ट्रोक है मैदान के अंदर. प्रथमेश पवार एक बार फिर देखिए, अमूल भोसले ने छक्का लगाया, प्रथमेश पवार ने चौका लगाया. इन्होंने अपने इरादे स्पष्ट किए गए. हम वादे नहीं, इरादे लेकर आए गए. मैदान किसका भी हो, हम धमाका करने वाले हैं. शानदार गए, बैक टू बॉलर खेलते हुए सामने की तरफ गैप में गए. ये ढूंढते गए छोटी सी दरार, इनको रन मिल जाते 4. गैप के अंदर नजाकत रस्ट हो गए. 4 रनों के लिए प्रथमेश पवार का जलवा जारी है. बैक टू बैक दूसरा चौका.
की बात की जाए तो पहले ओवर पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर छक्का, तीसरी गेंद पर सिंगल और दो गेंदों पर दो चौके प्रथमेश पवार के बल्ले से अमूल कांग ने शानदार गया आड़े बल्ले का इस्तेमाल किया। मिड विकेट पर गेंद जाती हुई खिलाड़ी गए इनके सर के ऊपर से टप्पा करने के बाद तीसरी गेंद पर तीसरा चौका प्रथमेश पवार का जलवा मैदान के अंदर जारी है। गजब के फॉर्म में खिलाड़ी है, 3 गेंदों पर 3 चौके पहले ओवर के अंदर 20 रनों के साथ स्टार्ट है। गजब का स्टार्ट है, ऊंचाई वाला स्टार्ट होता है, शानदार स्टार्ट। जर बघितलं तर निश्चित शिवसेनेचा गाणं अर्थातच निश्चित आपण बघतोय आणि डीजे ऑपरेटर खूप चांगलं कार्य करतायत। ओम साई डीजे ऑपरेटर जे लांजातनच बिलॉंग करत आहेत त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं गाणं आपण बघतोय। येणारा मॅच आपण बघितलं तर सेमीफायनलचा मॅच, याच्यानंतरचा मॅच असेल खूप चांगला मॅच असेल, त्याचं टॉस करता देखील आपण जाणार आहोत। धावसंख्या आपण बघितलं तर 20 धावा पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलाय। गोलंदाज मार्कवर आपण बघितलं तर नवीन गोलंदाज वैभव वसात या संघाच्या माध्यमातून रिजवान म्हणजे बाबू सुर्वे गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम चिपलून चा हा खेळाडू आहे। गोलकोट का गाव त्याचा आहे आणि चिपळूणचा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतो। रिजवान सुर्वे गोलंदाजी मार्कवर, ज्याने चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पुणे डिंगडॉंगच्या विरोधात पहिल्या मॅचमध्ये मॅडन षटक शरद पारखेच्या विरोधात हाताळला होता, तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर। या वर्षाचा रेकॉर्ड त्याने लिहिलाय चॅम्पियन ट्रॉफीमध्ये, तोच गोलंदाजी मार्कवर रिजवान सुर्वे गेंदबाजी करने के लिए आए हैं। दूसरे ओवर के अंदर पहले ओवर में बल्लेबाजों ने जमकर पिटाई की है। इस ओवर की पहली गेंद ओवर द विकेट, लेग स्टंप के ज्यादा बाहर गए, विकेट कीपर चकमा रहे, एक बार फिर पीछे जो खिलाड़ी वो भी चकमा गए। नसीब का सहारा, भाग्य का सहारा, वाइड बॉल का सिग्नल, 5 रनों का बोनस पहली गेंद पर मिला गया। खराब स्टार्ट रिजवान के लिए होता बा, गाड़ी का समय आ रहा है, खराब खोले। बाहर जाते हुए नियंत्रण के साथ गेंदबाजी की जरूरत है। खराब गेंद रिजवान द्वारा। इस ओवर की अगली गेंद लेकर अच्छी गेंद बैट और पैट को लगने के बाद वहीं पर रुकते हुए माहौल देखिए क्या बना हुआ है। सन्नाटा क्यों गए? क्योंकि गेंदबाज अच्छा काम नहीं कर रहे हैं। एक तरफ लो स्कोरिंग वाला मैच है, टास्क छोटा सा बना हुआ है। दर्शकों से यही कहेंगे मास्क का इस्तेमाल कीजिए, 2 गज की दूरी। शानदार स्ट्रोक है, वाह भाई वाह, बल्ले के बीचों बीच मिडल ऑफ द बैट, मिड विकेट बाउंड्री के बाहर। शेर की झलक सबसे अलग है, जो उड़ने का शौक रखते गए वो गिरने का खौफ कभी नहीं रखते हैं। गेंद बाउंड्री के बाहर 6 रन के लिए ब्यूटीफुल शॉट। बल्लेबाजी मैदान के अंदर दोनों बल्लेबाज एक तरफ घुमा गए, दूसरी तरफ खाई है। दोनों बल्लेबाज जमकर पिटाई कर रहे हैं, दोनों तरफ से बराबर की पिटाई है। एक तरफ घुमा गए, दूसरी तरफ खाई है, दोनों तरफ से बराबर की पिटाई है। गेंदबाज का बैंड बाजा बज रहा है। दूसरे ओवर के अंदर रन संख्या 31 रन, 9 रनों की जरूरत है। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट। ऊपर पर टॉस गेंद एक बार फिर ऑफ साइड की तरफ खेलना चाहते हैं। बल्ले के निचले हिस्से पर लगने के बाद ऑन साइड की तरफ गेंद जाते हुए वाइड दिश लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है। जब तक फील्ड करे थ्रो करे तब तक 1 रन मुकम्मल। 32 संयम का भान फील्डिंग करने वाली टीम का टूट चुका है। फील्डिंग करने वाली टीम वैभव वसात की आप देख रहे हैं, बैटिंग करने वाली टीम जिगर साई गावखड़ी की टीम आप देख रहे हैं। 40 रन यानी टारगेट बढ़ाने, इसीलिए कहा था टास्क छोटा है। दर्शकों से यही कहेंगे मास्क का इस्तेमाल कीजिए, अभी भी खतरे से जान नहीं छूटी है। 2 गज की दूरी, मास्क पहनना बहुत जरूरी। जब तक नहीं दबाई तब तक नहीं सरकार की तरफ से ढिलाई है। मैच की तरफ रुक करके, मैच बहुत इंपॉर्टेंट है। इस ओवर की अगली गेंद शानदार के बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश है, हवाई सफर करना चाहते, टप्पा करने के बाद बल्ले और शरीर पर लगने के बाद वहीं पर रुकी गए। कोई रन में कोई नुकसान नहीं है। उंगलियां फेरने का काम रिजवान सुर्वे कर रहे हैं। दूसरा ओवर चल रहा है, रन संख्या खुद मिलाकर 32, नो लॉस, 40 तक पहुंचना है 5-6 ओवर के अंदर। बैकफुट पर चले गए कट करते हुए सचिन शिवनेकर डायरी के अंदर अच्छी फील्डिंग कर रहे हैं। सचिन शिवनेकर की बात की जाए तो एक्स्ट्रा कवर डायरी के अंदर खड़े के बहुत अच्छी फील्डिंग
इस गेंद के ऊपर भी एक बार फिर बिंदी गेंद की मोहर शानदार गेंदबाजी ऑफ स्टंप के बाहर थी, वापसी कर रही है। वापसी की जरूरत है, अच्छी गेंदबाजी का मुजाहिरा इस मैच में करना होगा। आड़े बंदे का इस्तेमाल किया तो बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, मगर एक बार फिर देखे सीधा गेंद जाकर शरीर पर टकराई। पहले ओवर के अंदर 20 रन आए, दूसरे ओवर के अंदर 12 रन वाला ओवर रहा। कुल मिलाकर 32 2 ओवर का खेल समाप्त है, नो लॉस। सलामी के बल्लेबाज मैदान के अंदर गए। 24 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक में एक शिवसेना का गाना लेंगे और गाने के साथ वापस भी आने बनेगे। आकाशात उडतोय पक्षांत दमा, आकाशात उडतोय पक्षांत दमा आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त शिवसेनेची हवा। एक शिवसेनेचं गाणं गाण्यात पुन्हा एकदा तुमच्या भेटीला उभ्या। एकेडमी के राजा चौहान भी इस मैच को देख रहे हैं। फिलहाल में चिपलून से इनका भी हम तहे दिल के साथ स्वागत करते हैं। अजय आए, पहली गेंद एक बार फिर ऊपर की तरफ की, अंपायर का सिग्नल नो बॉल का आता हुआ। खराब गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाजों द्वारा है, नो बॉल का सिग्नल। कार्य सम्राट आमदार चषक के पिक्चर के सुपर हिट, आने वाली गेंद है फ्री हिट, इसके ऊपर क्या होने वाला है? रन संख्या कुल मिलाकर 34 ऑन स्कोर बोर्ड। जीतने के लिए 6 रनों की जरूरत है। अजय चौहान तीसरे ओवर की पहली गेंद, प्लेट वाली गेंद बाहर की तरफ ज्यादा जा रहे हैं, लाइन से भटक रहे हैं। अब एक बार फिर अगर बात की जाए तो इनके पास पाने के लिए कुछ नहीं, खोने के लिए कुछ नहीं है। मैच के अंदर गलतियां कर रही है 35। सामने वाली टीम ने, बैटिंग करने वाली टीम ने शिकंजा कस लिया गया। साई जिगर साई की टीम की बात की जाए तो गांवकड़ी की टीम ने इस मैच में और जीत की सुगंध इनके पास है। शानदार स्ट्रोक है, एक बार फिर देखिए मिस्टा स्ट्रोक है, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है, लपक लिया कैच। यहां से अगर बात की जाए तो फ्रीट वाली गेंद थी। मौका जिंदगी में बार बार नहीं मिलते। प्रथमेश पवार को पता था, अमोल भोसले एक बार भी भूल गए थे। प्रथमेश पवार मुस्कुरा रहे, नॉन स्ट्राइक एंड पर गए। जीत की सुगंध इनके पास है। जिंदगी में मौके बार बार नहीं मिलते, मिलने वाले मौके का फायदा उठाने वाला पक्का इंसान कहलाता है। 4 रनों की जरूरत अभी भी है। अजय चौहान इस ओवर की अगली गेंद, शानदार गए, हेलीकॉप्टर स्ट्रोक करने की कोशिश, मिस्टा में स्ट्रोक गेंद हवा में गए। इस बार कोई गलती नहीं होने वाली है। पहले विकेट का पतंग, पहला झटका, बैक टू पवेलियन। इस मैच के अंदर गेंदबाज थोड़ी सी वापसी करने की कोशिश कर रहे गए। पहला झटका लगता हुआ, पहला विकेट गिरता हुआ, गॉन से बंद। शुक्रिया। 22 गेंदों का खेल इस मैच के अंदर बचा हुआ। जीतने के लिए केवल 4 रनों की जरूरत है। खाना जब पकता है ना तब खाने की सुगंध आती है, और मैच जब बनता है तो मैच जीतने की सुगंध आती है। और जीत की सुगंध किसके पास है? जिगर साई गांवकड़ी के पास जीत की सुगंध है। लगभग इस मैच के अंदर जीत की कतार पर गए। सागर कामले अब जाकर 30 नंबर पर आए गए। स्ट्राइक एंड पर सागर रहेंगे। शानदार गेंद ऑनसाइड की तरफ खेलते हुए लॉन्गर पर कोई खिलाड़ी ने, मैच समाप्त होता हुआ। बैटिंग करने वाली टीम ने, सागर ने कहा मैं गेंदबाजी भी नहीं करना चाहता हूं, बल्लेबाजी भी करना चाहता हूं। विनिंग स्ट्रोक कमाल का है, जीत का सेलिब्रेशन है और शानदार स्ट्रोक मैदान के अंदर आता हुआ।